नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आपण लाडकी बहीण योजनेबाबतची खूप महत्त्वाची माहिती घेणार आहोत। अनेक महिलांचा प्रश्न आहे की नोव्हेंबर महिन्याचे पैसे आलेले नाहीत, डिसेंबर महिना संपत आला तरीही अजून पैसे आलेले नाहीये आणि जानेवारीही आता पुढे येत आहे, तर 4,500 म्हणजे 4,500 रुपये आपल्याला मिळणार आहेत का? आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सोप्या आणि स्पष्ट भाषेत आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनही खात्यात जमा झालेला नाहीये। डिसेंबर महिना संपत आला तरी पैसे आलेले नाहीत, म्हणून अनेक महिलांना काळजी वाटत आहेत। बातम्यांनुसार नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे थोडे उशिरा येत आहेत, तर 4,500 रुपये एकत्र येणार आहेत का? हो, अशी शक्यता वर्तवली जात आहे। नोव्हेंबर, डिसेंबर आणि पुढचा जानेवारी या 3 महिन्याचे एकत्र म्हणजे 4,500 रुपये एकाच वेळेस खात्यात जमा होऊ शकतात। पण लक्षात ठेवा, अजून अधिकृत तारीख ही जाहीर झालेली नाहीये। ही माहिती बातम्यांवर आधारित आहे। पैसे नेमके कधी येऊ शकतात तर तेही बघूया। सध्या सांगितलं जात आहे की मकर संक्रांतीच्या आसपास म्हणजे साधारण जानेवारीच्या मध्यात 14 ते 15 जानेवारीमध्ये हे पैसे सरकारकडून खात्यावरती जमा केले जाऊ शकतात, पण सरकारकडून अजूनही ठोस तारीख याबाबतची सांगितली गेली नाही। सर्वप्रथम महत्त्वाची माहिती अशी की 31 डिसेंबर पूर्वी आपल्याला लाडकी बहीण योजनेचे जे काही पात्र लाभार्थी महिला आहे त्यांची ई-KYC प्रक्रिया आपल्याला पूर्ण करणं आवश्यक आहे। ज्यांनी ई-KYC केली नसेल त्यांचे पैसे अडकू शकतात, त्यामुळे 31 डिसेंबर पूर्वी आपण लाडकी बहीण योजनेची ई-KYC करून घेणं अत्यंत गरजेचं आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की ई-KYC प्रक्रिया पूर्ण नसेल तर आपल्याला हप्ता मिळणार नाही, म्हणून आपली लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे तेथे जाऊन आपली ई-KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या। ई-KYC कशी करायची याचा डिटेल व्हिडिओ आपण यापूर्वी केलेला आहे, तो व्हिडिओ पाहून आपली ई-KYC प्रक्रिया ही आपण पूर्ण करून घ्यायची आहे। आता आपण बघूया की आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे उशिरा का मिळत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कागदपत्रांची तपासणी, ई-KYC प्रक्रिया, तांत्रिक कारणे आणि सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामुळे पैसे येण्यास उशीर होत आहेत। लाडक्या बहिणींनी सध्या काय करणं आवश्यक आहे तेही आपण समजून घेऊया। 31 डिसेंबर पूर्वी आपली ई-KYC प्रक्रिया पूर्ण आहे का हे तपासा। पूर्ण केलेली नसेल तर ई-KYC पूर्ण करून घ्या। आपलं आधार कार्ड आणि बँक खातं लिंक आहे का हेही तपासून घ्या। तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे उशिरा येत असले तरी येण्याची शक्यता आहे। 3 महिन्याचे एकत्रित पैसे आपल्याला जानेवारीत मकर संक्रांतीच्या आसपास मिळण्याची शक्यता आहे। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि अशाच सोप्या माहिती करता आणि अशाच सोप्या आणि सिंपल माहिती करता आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।